समजा तुमचा शरीर संबंध झाला आणि त्या कालावधीत तुम्ही कुठलंही गर्भनिरोधक साधन वापरलेलं नाही, तर आता काय करायचं? खरंच याच्यावर काही उपाय आहे का? आपण आज बघूयात. मित्रांनो, मी पुन्हा एकदा डॉक्टर सुदेश दोशी, स्त्री आरोग्य तज्ज्ञ व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, तुमच्यासोबत गर्भनिरोधक साधने व पद्धती याविषयी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणजे तातडीचे संतती नियमन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे नेहमी आपण बाकीच्या ज्या पद्धती वापरतो तो संभोग होण्याच्या आधी किंवा संभोग करताना वापरलेली पद्धत असते. बिफोर इंटरकोर्स और ड्युरिंग इंटरकोर्स. बट इज देअर एनी मेथड विच इज टू बी यूज्ड आफ्टर इंटरकोर्स? हो, संभोगानंतर वापराच्या पद्धतीलाच तातडीचे संतती नियमन किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन असं आपण म्हणतो. याच्यामध्ये काय? तर याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा की तुमचा शरीर संबंध झाल्यानंतर तुम्ही जर कुठलंही गर्भनिरोधक साधन वापरलेलं नसेल तर एक 1.5 मिलीग्रॅमची गोळी मिळते. आयपिल किंवा पिल 72 या नावाने बाजारात ती उपलब्ध असते. ती गोळी शक्य असेल तितक्या लवकर तुम्ही घेतली म्हणजे शरीर संबंधानंतर 72 तासाच्या आत तर आपल्याला गर्भधारणा आपण प्रतिबंध करू शकतो, गर्भधारणा आपण थांबवू शकतो. याची उपयुक्तता किती? तर 10 मध्ये 9 स्त्रियांना ही पद्धत उपयोगी ठरते. मग याच्यामध्ये काय? समजा तुम्ही गोळी घेतली तर 72 तासाच्यात ही गोळी घ्यायची आहे. समजा गोळी घेतली आणि तुम्हाला लगेचच उलटी झाली, मग काय करायचं? जर गोळी घेतल्या 1 तासाच्यात उलटी झालेली असेल तर तुम्हाला मात्र त्या गोळीचा डोस परत एकदा घेता येतो आणि त्याचा फायदा घेता येतो. जर 2 तासापेक्षा जास्त कालावधीनंतर जर उलटी झाली असेल तर मग काळजी करायचं कारण नाही. तोपर्यंत हे औषध आपल्या पोटात शोषून शरीरात भिनायला सुरुवात झालेली असते. हे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन मी किती वेळा वापरू शकतो किंवा मी किती वेळा वापरू शकते? खरं तर हे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आहे, तातडीचं संतती नियमन आहे. नेहमीची वापरायची पद्धत म्हणून नाही. तरीसुद्धा गरज पडल्यास तुम्ही एकपेक्षा अधिक वेळेला हे साधन वापरू शकता, परंतु याच्यामुळं थोडेसे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. ही गोळी खाल्ल्यानंतर माझी पाळी अनियमित होईल का? मला ओटीपोटात दुखायचा त्रास होईल का? असा प्रश्न नक्की तुमच्या मनात असतो. तर हे काही प्रमाणात खरं आहे. ही गोळी खाल्ल्यानंतर तुमचं पाळीचं मासिक चक्र तेवढ्या एका महिन्यापुरतं थोडंसं बिघडू शकतं. आधीमध्ये थोडासा रक्तस्राव होणे, पाळी थोडी लवकर येणे किंवा उशिरा येणे असा त्रास होऊ शकतो. ही गोळी खाल्ल्यानंतर मला गर्भधारणा झालेलीच नाही आहे याची खात्री मी केव्हा करू शकते? तर सर्वसाधारणपणे ही गोळी खाल्ल्यानंतर 8 ते 10 दिवसात तुम्हाला पाळी येते. जर तेवढ्या कालावधीत पाळी नाही आली तर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट जी बाजारामध्ये उपलब्ध असते ती करून तुम्हाला प्रेग्नन्सी आहे किंवा नाही याची खात्री करू शकता. मी समजा जर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणून माझ्याकडे गोळी उपलब्ध नाही आहे की गोळी मला उपलब्ध झाली नाही, 72 तासात मी गोळी खायचं विसरले, तर अजून काही करू शकते का? हो, नक्की. जर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणून तुम्ही गोळी नाहीत वापरली तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही कॉपर टी म्हणजे तांबी वापरलीत, 5 दिवसाच्या आत बसवली तर तांबीसुद्धा तुम्हाला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणून उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी तुमच्या स्त्री आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या. एक इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणजेच ॲबॉर्शन पिल किंवा गर्भपाताची गोळी आहे का? नाही. गर्भपाताची गोळी ही वेगळी असते. ती औषध दुकानात अशीच तुम्हाला उपलब्ध होत नाही. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनची गोळी तुम्हाला दुकानामध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळू शकते. गर्भपाताची गोळी ही तुम्हाला स्त्री आरोग्य तज्ज्ञांच्याकडेच त्यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या प्रिस्क्रिप्शनने औषध दुकानात मिळू शकते. गर्भपाताची गोळी प्रिस्क्रिप्शनशिवाय घेणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन वेगळं आहे आणि ॲबॉर्शन पिल वेगळे आहे. आयपिल किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन घेण्यामुळे भविष्यात माझ्या गर्भधारणेच्या क्षमतेवर काही परिणाम होऊ शकतो का? नाही. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनमुळे भविष्यात तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. आयपिल किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनची गोळी खाल्ल्यानंतर उलटीची भावना होते. हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? एक, थोडंसं खाऊन किंवा पोटभर जेवल्यानंतर ही गोळी खाल्ली तर उलटी होण्याची शक्यता कमी राहते. दुसरी गोष्ट, ही गोळी घ्यायच्या आधी 1 ते 1.5 तास तुम्ही जर पित्ताची एखादी गोळी पॅन्टोप्रोझॉल किंवा डॉम्पॅनसारखी घेतली तरीसुद्धा उलटी होण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळं इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन गोळी घ्यायच्या आधी ही पद्धत तुम्ही वापरली तर याच्यामुळे उलटी होण्याची शक्यता कमी राहते. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनची गोळी खाल्ल्यानंतरसुद्धा जर दुर्दैवाने गर्भधारणा झालीच आणि तो गर्भ वाढवायचा तुम्ही निर्णय घेतला तर त्या गर्भात व्यंग निर्माण होते का? नाही.
आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासावरून ही गोळी खाल्ल्यानंतर सुद्धा जर गर्भधारणा झाली तर त्या बाळामध्ये कोणतंही व्यंग निर्माण होत नाही किंवा गर्भपात होण्याची संभावनासुद्धा वाढत नाही. एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो आणि मित्रांनो, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन हे इमर्जन्सीसाठी वापरायचं साधन आहे, रोजच्या रोज वापरायसाठी साधन नाही. रोजच्या रोज वापरायच्या साधनांची माहिती मी तुम्हाला आधी दिलेली आहे आणि अजूनही देतच राहणार आहे. तर हे झालं तातडीचे संतती नियमन म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन विषयी. धन्यवाद.